पुन्हा ती भेटली तेव्हा पुन्हा जगणे सुरू झाले. पुन्हा ती भेटली तेव्हा पुन्हा जगणे सुरू झाले. तिच्यासाठी नव्याने हे पुन्हा मरणे सुरू झाले. तिच्यासाठी नव्याने हे पुन्हा मरणे सुरू झाले. दीवाने खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. रोज नव्या अनुभवात घडव मला, हे कविते जीवनास भिडव मला. ये कविते जीवनास भिडव मला. तर मित्रांनो, आज आपण वरिष्ठ कवी, गीतकार आणि गझलकार रमण रणदिवे यांची उत्कृष्ट आणि सदाबहार मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और उर्दू हिंदी में भी, यानी हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. रमण रणदिवे साहब की पैदाइश 1949 की अहमदाबाद गुजरात की, और उनकी मौजूदा रिहाइश जो है वो महाराष्ट्र के पुणे शहर की है. मराठी गज़ल सम्राट सुरेश भट्ट साहब के शागिर्दों में से एक हैं रमण रणदिवे साहब, और मराठी गज़ल की रिवायत को लगातार, सुरेश भट्ट साहब की मराठी गज़ल की रिवायत को वो लगातार रमण रणदिवे साहब आगे ले जाने का काम कर रहे हैं. गज़लों के साथ साथ रमण रणदिवे उम्दा गीत लेखन भी करते हैं. सुरीली आवाज़ के धनी भी हैं रमण रणदिवे साहब. म्यूज़िक में भी खासी दिलचस्पी है रमण रणदिवे साहब को. रमण रणदिवे साहब की कई किताबें मंजर-ए-आम पर शाया हैं आज तक. उनकी 75वीं सालगिरह के मौके पर रमण रणदिवे साहब का गौरव ग्रंथ भी पब्लिश हो चुका है, जिसका नाम है रमणीय. मेरी नज़र में रमण रणदिवे साहब की गज़ल की शायरी की खासियत है उनका जो लिरिकल अंदाज शायरी में छुपा हुआ, जो उनकी शायरी को म्यूज़िक से बहुत हद तक जोड़ देता है और उसको म्यूज़िकली कंपोज करना बड़ा आसान हो जाता है उनकी शायरी को. ये लिरिकल अंदाज जो है उनकी शायरी का, ये रमण रणदिवे साहब की खासियत है. तर मित्रांनो, लवकरच नजर टाकूया रमण रणदिवे यांच्या गझलच्या शायरीवर, काही निवडक शेरांवर. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला हा एक शेर तुमच्या समोर पेश करतो रमण रणदिवेंचा. बाहेर कधी अश्रूंना पडताही आले नाही. बाहेर कधी अश्रूंना पडताही आले नाही. दुःखाचा धाक असा की रडताही आले नाही. दुःखाचा धाक असा की रडताही आले नाही. एक आत्मसंवाद तुम्हाला या शायरीमध्ये, यांच्या काही शरणांमध्ये दिसून येईल तुम्हाला. आणि हा एक शेर बघा. कधी कधी लक्षात राहतो प्रसंग एखादा. कधी कधी लक्षात राहतो प्रसंग एखादा. लाजवतो धनवानालाही भणंग एखादा. लाजवतो धनवानालाही भणंग एखादा. आणि आता रमण साहेबांचे हे दोन शेर बघा एका गझलचे. जरी आकांत अश्रूंच्या व्यथेच्या अंतरी झाला. जरी आकांत अश्रूंच्या व्यथेच्या अंतरी झाला. इथे कोणी न दुःखाचा कधी वाटेकरी झाला. इथे कोणी न दुःखाचा कधी वाटेकरी झाला. आणि आता हा शेर बघा. आता फिर्याद ही माझी कळेना नोंदवू कोठे. आता फिर्याद ही माझी कळेना नोंदवू कोठे. इथे अन्याय न्यायाचा खरा मारेकरी झाला. इथे अन्याय न्यायाचा खरा मारेकरी झाला. एक अतिशय कंटेम्पररी आशय या शेअरमध्ये मांडलेला दिसतो रमण साहेबांनी.
आणि आता रमण साहेबांचे हे 3 शेर बघा एका गझलचे. काळीज लेखणीचे कोणी चिरू नये, काळीज लेखणीचे कोणी चिरू नये. लेखणीचे काळीज, मला वाटतं हा शब्दप्रयोग अगदी अप्रतिम आहे आणि मराठी गझल विश्वाला समृद्ध करणारा आहे. शेर वाचतो मी. काळीज लेखणीचे कोणी चिरू नये, नाराज अक्षरांचे गाणे करू नये, नाराज अक्षरांचे गाणे करू नये. हा शेर बघा. विश्वास ठेव पक्षा पंखावरी तुझ्या, विश्वास ठेव पक्षा पंखावरी तुझ्या, आकाश उंच बघुनी मागे फिरू नये, आकाश उंच बघुनी मागे फिरू नये. आणि हा शेर बघा. आयुष्य रोज मजला लाथाडते तरी, आयुष्य रोज मजला लाथाडते तरी, मी काय बोट त्याचे फिरून धरू नये, मी काय बोट त्याचे फिरून धरू नये. परत एक सुंदर आत्मसंवादाची एक झलक दिसते या शेरमध्ये. आता एक 2 शेर बघा एका गझलचे रमण साहेबांचे. रोमॅन्टिक रंग आणि रोमॅन्टिक अंदाज आहे तिचा. पुन्हा ती भेटली तेव्हा पुन्हा जगणे सुरू झाले, पुन्हा ती भेटली तेव्हा पुन्हा जगणे सुरू झाले, तिच्यासाठी नव्याने हे पुन्हा मरणे सुरू झाले, तिच्यासाठी नव्याने हे पुन्हा मरणे सुरू झाले. आणि हा शेर बघा. शहाण्यासारखी आता म्हणाली जिंदगी माझी, शहाण्यासारखी आता म्हणाली जिंदगी माझी, निराशेच्या घरीदारी पुन्हा बसणे सुरू झाले, निराशेच्या घरीदारी पुन्हा बसणे सुरू झाले. आणि हा एक उत्तम शेर बघा रमण साहेबांच्या. केले मी रसिकास अंतर खुले नादावती ऐकूनी, केले मी रसिकास अंतर खुले नादावती ऐकूनी, देतो ही पदरात अक्षर फुले प्राणात गंधाळुनी, देतो ही पदरात अक्षर फुले प्राणात गंधाळुनी. आणि आता रमण रणदिवे साहेबांच्या एका गझलचे हे 2-3 शेर तुमच्या समोर पेश करतो ते बघा. कोरड्या या सांत्वनांवर भिस्त नाही, कोरड्या या सांत्वनांवर भिस्त नाही, भोगतो जे दुःख मी ते एवढेही स्वस्त नाही, भोगतो जे दुःख मी ते एवढेही स्वस्त नाही. आणि हा शेर बघा कंटेम्पररी आशय असलेला. देश काळोखात माझा हिंडतो आहे कधीचा, देश काळोखात माझा हिंडतो आहे कधीचा, ऐकतो आम्ही तरीही सूर्य हा बंदिस्त आहे, ऐकतो आम्ही तरीही सूर्य हा बंदिस्त आहे. आणि हा एक शेर बघा ऐतिहासिक संदर्भ याच्यात मांडलेला दिसतो. क्रूस हा ताजे कुणाचे रक्त येथे मागत आहे, क्रूस हा ताजे कुणाचे रक्त येथे मागत आहे, ही सुखी गर्दी बघ्यांची, ही सुखी गर्दी बघ्यांची यात कोणी ख्रिस्त नाही, ही सुखी गर्दी बघ्यांची यात कोणी ख्रिस्त नाही. आणि आता रमण साहेबांच्या एका गझलचे हे 2 शेर बघा आणि त्याचे एक मिश्किलपणाचा अंदाज बघा या शेरमध्ये. एकाला देते टाळी दुसऱ्याला म्हणते येते, एकाला देते टाळी दुसऱ्याला म्हणते येते, ही दुनिया दुनिया आहे साऱ्यांना चकवा देते, ही दुनिया दुनिया आहे साऱ्यांना चकवा देते. लाभली ज्यास त्यांचेही होत्याचे नव्हते केले, लाभली ज्यास त्याचेही होत्याचे नव्हते केले, ही दुनिया दुनिया आहे साऱ्यांना चकवा देते, ही दुनिया दुनिया आहे साऱ्यांना चकवा देते. आणि आता रमण साहेबांचा हा एक सुंदर शेर बघा. ही भल्या भल्याना येथे आजही कळाली नाही, ही भल्या भल्याना येथे आजही कळाली नाही, पाठलाग केला तरीही कोणास मिळाली नाही, पाठलाग केला तरीही कोणास मिळाली नाही. आणि आता दुःखांशी मैत्रीचा हा रंग बघा एक गमोसे आशनाई, म्हणजे मीर तकी मीर साहेबांचा रंग रमण साहेबांच्या या शेरमध्ये झळकतो. तो शेर बघा. ग्रंथाचे जरी पान पान अवघे वाचायला लागतो,
ग्रंथाचे जरी पान पान अवघे वाचायला लागतो. दुःखानेच मला किती शिकवले माझे मला सांगतो. दुःखानेच मला किती शिकवले माझे मला सांगतो. आणि मित्रांनो, एपिसोडच्या शेवटी रमण रणदिवे साहेबांचा हा एक दर्जेदार शेर तुमच्या समोर पेश करतो तो बघा. रोज मला चाळते वेदना दिवसा रात्री. रोज मला चाळते वेदना दिवसा रात्री. आयुष्याच्या पुस्तकातल्या धड्याप्रमाणे. आयुष्याच्या पुस्तकातल्या धड्याप्रमाणे. तर मित्रांनो, हे होते काही निवडक शेर रमण रणदिवे साहबांच्या शायरीतल्या खजिनातले. तो दोस्तों, मुझे उम्मीद है मराठी गज़ल को शायर रमण रणदिवे साहब के चुनिंदा अशार जो मैंने आज आपके सामने पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.